संत तुकाराम महाराज अभंग. माझे मरण तुझ्या हाती, तुका म्हणे विठ्ठला पाठी. निरूपण मेघा देशमुख चौहान. संत तुकाराम महाराज हे मराठी संत परंपरेतील एक थोर संत आणि भक्ती मार्गाचे प्रणेते मानले जातात. त्यांचे अभंग हे केवळ काव्य नसून जीवनाचे गहन तत्वज्ञान, भक्तीचा मार्ग आणि आध्यात्मिक साधनेचे मार्गदर्शन करणारे अमूल्य ठेवा आहे. माझे मरण तुझ्या हाती हा अभंग त्यांच्या गाथेतील एक महत्त्वाचा अभंग आहे, जो भक्ती, आत्मसमर्पण आणि परमेश्वरावरील अटळ विश्वास यांचे प्रतीक आहे. संत तुकाराम यांचा हा अभंग संक्षिप्त पण गहन आहे. माझे मरण तुझ्या हाती, तुका म्हणे विठ्ठला पाठी. नाही माझे काही हाती, सर्व सत्ता तुझ्या हाती. हा अभंग संत तुकाराम यांच्या पूर्ण आत्मसमर्पणाच्या भावनेचा, परमेश्वरावरील अटळ विश्वासाचा द्योतक आहे. यातून त्यांनी जीवन, मृत्यू आणि सर्व विश्वाच्या नियंत्रणाचे तत्व परमेश्वराच्या हातात सोपवले आहे असे स्पष्ट होते. या अभंगातील मध्यवर्ती संदेश आहे शरणागती किंवा पूर्ण आत्मसमर्पण. भक्ती मार्गात परमेश्वराला पूर्णपणे शरण जाणे हा सर्वोच्च आध्यात्मिक आदर्श मानला जातो. संत तुकारामांनी माझे मरण तुझ्या हाती असे म्हणताना आपले जीवन, मृत्यू आणि सर्व काही परमेश्वराच्या इच्छेवर सोपवले आहे. यातून एक गहन तत्वज्ञान प्रगट होते की मानवाच्या हातात काहीही नाही, सर्व काही परमेश्वराच्या नियंत्रणाखाली आहे. हे विधान गहन तत्वज्ञान व्यक्त करते, जे मानवी जीवन, स्वातंत्र्य आणि नियती यांच्याशी संबंधित आहे. संत तुकारामांसाठी हे विधान विश्वाशी एक होण्याच्या आणि अहंकार सोडण्याच्या प्रक्रियेचे प्रतीक आहे. त्यांच्या मते मानवाचा अहंकार त्याला स्वतंत्र आणि नियंत्रक समजण्याचा भ्रम निर्माण करतो. परंतु खरे सत्य हे आहे की जीवन हे विश्वाच्या विशाल ऊर्जेचा एक भाग आहे, ज्याला आपण परमेश्वर म्हणू शकतो. संत तुकाराम यांचा असा विश्वास आहे की मानवाच्या हातात काहीही नाही. याचा अर्थ त्याने कर्म करायचे थांबावे असा नाही, तर त्याने कर्मफलाची आसक्ती सोडावी. कर्म करणे हे स्वाभाविक आहे, परंतु त्याचे परिणाम विश्वाच्या हातात आहे. ही समर्पणाची भावना मानवाला बंधनातून मुक्त करते, त्याला जीवनाच्या प्रवाहात वाहण्यास शिकवते. संत तुकारामांच्या दृष्टिकोनात परमेश्वर म्हणजे काही बाह्य शक्ती नाही, तर विश्वातील चेतना आहे, जी प्रत्येक व्यक्तीच्या आत आणि बाहेर कार्यरत आहे. हे तत्वज्ञान मानवाला नम्रता, स्वीकृती शिकवते. जेव्हा आपण हे स्वीकारतो की सर्व काही परमेश्वराच्या नियंत्रणाखाली आहे, तेव्हा आपण चिंता, भय, संघर्षापासून मुक्त होतो. संत तुकारामांच्या मते ही मुक्तीच खऱ्या अर्थाने आध्यात्मिक जीवन आहे. यातूनच ध्यान, प्रेम, करुणा यांचा उदय होतो. मानवाने स्वतःला विश्वाच्या लयबद्ध प्रवाहात समर्पित केल्यास तो जीवनाला आनंदाने, स्वच्छंदपणे जगू शकतो. अशा प्रकारे हे विधान केवळ नियतीवर विश्वास ठेवण्याचे आव्हान नाही, तर जीवनाला पूर्णपणे स्वीकारण्याचे, त्यात विलीन होण्याचे निमंत्रण आहे. आदि शंकराचार्यांच्या अद्वैत वेदांत दृष्टिकोनातून मानवाच्या हातात काहीही नाही, सर्व काही परमेश्वराच्या नियंत्रणाखाली आहे. हे विधान विश्वातील एकमेव सत्य असलेल्या
ब्रह्माच्या एकतेचे द्योतक आहे. शंकराचार्यांच्या मते परमेश्वर म्हणजे केवळ बाह्य शक्ती नव्हे, तर सर्वव्यापी, निर्गुण, निर्विकार चेतना आहे, जी विश्वातील प्रत्येक कणात विद्यमान आहे. मानवाचा अहंकार आणि त्याचे स्वतंत्र अस्तित्व हा मायेचा परिणाम आहे, जो त्याला भ्रामकपणे स्वतःला कर्ता समजण्यास प्रवृत्त करतो. या तत्वज्ञानानुसार सर्व काही ब्रह्माच्या इच्छेने घडते आणि मानवाच्या हातात काहीही नाही. याचा अर्थ त्याने कर्म करणे सोडावे असं नाही, तर कर्माचे फल ब्रह्माला समर्पित करावे. अद्वैत वेदांतात आत्मा आणि ब्रह्म यांच्यात भेद नाही, सर्व काही एकच आहे. या विधानातून शंकराचार्य स्वतःला विश्वाच्या एकतेशी जोडण्याचा संदेश देतात. जेव्हा मानव मायेच्या पडद्यापलीकडे जाऊन आत्मज्ञान प्राप्त करतो, तेव्हा तो समजतो की खरा कर्ता ब्रह्मच आहे. ही जाणीव त्याला बंधनातून मुक्त करते, मोक्षाकडे नेते. अशा प्रकारे हे विधान मानवाला अहंकाराचा त्याग करून ब्रह्माशी एकरूप होण्याचे आणि जीवनाला सत्याच्या प्रकाशात स्वीकारण्याचे आवाहन करते. मानवाच्या जीवनात अनेक गोष्टी त्याच्या नियंत्रणाबाहेर असतात. जन्म, मृत्यू, यश, अपयश, सुख, दुःख हे सर्व पूर्णपणे आपल्या हातात नसतात. विज्ञान आणि तर्काच्या दृष्टिकोनातूनही आपण कितीही प्रयत्न केले तरी विश्वातील अनेक घटना आणि परिस्थिती यांचे नियंत्रण आपल्या हातात नसते. तुकाराम यांनी हा तार्किक आधार स्वीकारून परमेश्वराला सर्व सत्तेचा स्वामी मानले आहे. यामुळे मनुष्याच्या मनातील अहंकार, मीपणा कमी होतो आणि तो परमेश्वराच्या इच्छेला स्वीकारतो. या अभंगातून परमेश्वरावरील अटळ विश्वास व्यक्त होतो. तुका म्हणे विठ्ठला पायी, तुका म्हणे विठ्ठला पाठी. संत तुकारामांनी आपण विठ्ठलाच्या आश्रयाला आहोत असे सांगितले आहे. हा विश्वास भक्ती मार्गातील एक महत्वाचा पाया आहे. परमेश्वर हा सर्व शक्तिमान, सर्वज्ञ आणि दयाळू आहे. यावर दृढ विश्वास ठेवणे भक्ताला जीवनातील सर्व संकटावर मात करण्याची शक्ती देते. या वाक्याचा अर्थ संत तुकाराम महाराज यांच्या दृष्टिकोनातून पाहताना आपण त्यांच्या आध्यात्मिक दर्शनाच्या मूळ गाभ्याकडे वळले पाहिजे. तुकारामांचे तत्वज्ञान परंपरागत धर्म आणि ईश्वराच्या संकल्पनांपलीकडे जाऊन व्यक्तीच्या आत्मजागृती आणि स्वतःच्या आंतरिक शक्तीवर आधारित आहे. त्यांच्या मते ईश्वर हा बाह्य शक्ती किंवा व्यक्ती नसून प्रत्येक व्यक्तीच्या आत्म्यातील चैतन्य आणि अमर्याद संभावना आहे. या वाक्याचा अर्थ संत तुकाराम महाराज यांच्या दृष्टिकोनातून खोलवर समजून घेताना आपण भक्ती, विश्वास आणि जीवनातील संकटावर मात करण्याच्या संकल्पनांचा पुनर्विचार करू शकतो. संत तुकारामांच्या मते सर्व शक्तिमान, सर्वज्ञ आणि दयाळू ईश्वर ही संकल्पना बाह्य देवतेची कल्पना नसून व्यक्तीच्या आत्म्यामध्ये दडलेली अनंत ऊर्जा आणि बुद्धिमत्ता आहे. ते म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच्या आत एक अशी शक्ती आहे जी संकटावर मात करू शकते. परंतु ही शक्ती जागृत करण्यासाठी बाह्य ईश्वरावर अवलंबून राहण्याऐवजी आत्मनिरीक्षण आणि स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची ओळख आवश्यक आहे. या वाक्यातील दृढ विश्वास हा संत तुकाराम महाराज यांच्या दृष्टिकोनातून
स्वतःच्या अंतःकरणातील सत्यावरचा विश्वास आहे, न की बाह्य शक्तीवरचा अंधविश्वास. हा विश्वास भक्ताला संकटावर मात करण्याची शक्ती देतो, कारण तो त्याला स्वतःच्या आंतरिक सामर्थ्याशी जोडतो. संत तुकाराम यांच्यासाठी भक्ती म्हणजे स्वतःच्या आत्म्याशी एकरूप होणे. ते भक्तीला बाह्य विधी संस्कारांशी जोडत नाहीत, तर ती एक आंतरिक यात्रा मानतात. जेव्हा भक्त आपल्या अंतःकरणात ईश्वराचा अनुभव घेतो, तेव्हा तो जीवनातील संकटांना भीतीने नव्हे, तर साहसाने आणि स्वीकाराने सामोर जातो. संत तुकारामांच्या मते संकटे ही बाह्य परिस्थिती नसून मनाची निर्मिती आहे. जर भक्त स्वतःच्या आत्म्याशी जोडला गेला, तर तो संकटांना आव्हान म्हणून पाहतो आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी आवश्यक शक्ती स्वतःमध्ये शोधतो. या वाक्याचा अर्थ संत तुकाराम महाराज यांच्या तत्वज्ञानातून असा होतो की ईश्वर ही बाह्य शक्ती नसून स्वतःच्या आत्म्याची जाणीव आहे. जेव्हा माणूस या जाणीवेने जगतो, तेव्हा तो सर्व शक्तिमान, सर्वज्ञ आणि दयाळू बनतो. कारण त्याला स्वतःच्या अमर्याद संभावनांचा साक्षात्कार होतो. असा विश्वास भक्ताला संकटावर मात करण्याची शक्ती देतो, कारण तो बाह्य परिस्थितीवर अवलंबून न राहता स्वतःच्या आंतरिक सत्यावर आधारित जीवन जगतो. संत तुकाराम यांचे तत्वज्ञान आपल्याला शिकवते की खरी भक्ती म्हणजे स्वतःच्या आत्म्याशी एकरूप होणे, जीवनातील प्रत्येक आव्हानाला साहसाने सामोरे जाणे. जीवनात अनिश्चितता ही नेहमी असतेच. उदाहरणार्थ, आपण कितीही नियोजन केले तरी अनपेक्षित घटना घडतातच. अशा वेळी परमेश्वरावरील विश्वास मनाला आधार देतो. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून विश्वास ही एक मानसिक शक्ती आहे, जी तणाव, चिंता आणि नैराश्य यांच्यावर मात करण्यास मदत करते. संत तुकाराम यांचा हा विश्वास वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही उपयुक्त ठरतो, कारण तो मनाला स्थिरता, शांती प्रदान करतो. नाही माझे काही हाती. इथे संत तुकाराम यांनी अहंकाराचा त्याग केला आहे. मानवाला नेहमी वाटते की तो आपल्या जीवनाचा स्वामी आहे आणि सर्व काही त्याच्या नियंत्रणात आहे, परंतु हा अहंकारच माणसाला दुःख आणि संकटाकडे नेतो. संत तुकारामांनी या अभंगातून सांगितले आहे की खरे तर सर्व सत्ता परमेश्वराच्या हातात आहे. आपण केवळ त्याच्या इच्छेचे साधन आहोत. अहंकार हा माणसाच्या दुःख आणि संकटाचा मूळ स्रोत आहे, असं संत तुकाराम महाराज यांचं स्पष्ट मत होतं. त्यांच्या दृष्टिकोनातून अहंकार म्हणजे खोटी ओळख, जी माणूस स्वतःला देतो. मी हा आहे, मी तो आहे, मी श्रेष्ठ आहे, मी वेगळा आहे. ही ओळख माणसाला त्याच्या खऱ्या स्वरूपापासून म्हणजेच शुद्ध चेतनेपासून दूर करते. संत तुकाराम महाराज सांगतात की अहंकार हा एक भ्रम आहे, जो माणसाला स्वतःच्या आणि इतरांच्या मर्यादित विचारांमध्ये अडकवतो. जेव्हा माणूस स्वतःला या अहंकाराच्या जाळ्यात बांधतो, तेव्हा तो दुःख, मत्सर, क्रोध आणि संघर्षांना आमंत्रण देतो. संत तुकारामांच्या मते अहंकार माणसाला नेहमी तुलनेच्या गर्तेत ढकलतो
तो स्वतःला इतरांपेक्षा कमी किंवा जास्त समजतो, ज्यामुळे त्याच्या मनात असुरक्षितता, भय, स्पर्धा निर्माण होते. उदाहरणार्थ, जर एखाद्याला आपल्या यशाचा अभिमान वाटला तर तो दुसऱ्याच्या यशाला पाहून दुःखी होतो. ही अहंकारी वृत्ती त्याला सतत असमाधान, तणावाकडे नेते. संत तुकाराम महाराज म्हणतात, अहंकार हा एक विष आहे जो माणसाच्या आनंदाला खातो. जोपर्यंत माणूस या अहंकाराला ओलांडत नाही तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने मुक्त होऊ शकत नाही. अहंकाराचा त्याग करण्यासाठी संत तुकाराम महाराज ध्यान आणि आत्मजागरूकतेचा मार्ग सुचवतात. ध्यानामुळे माणूस स्वतःच्या खऱ्या स्वरूपाशी जोडला जातो, जिथे अहंकाराला स्थान नाही. ते म्हणतात, जेव्हा तुम्ही ध्यानात असता तेव्हा तुम्ही फक्त असता. मीचा भ्रम नष्ट होतो. अहंकार सोडला की माणूस स्वतःला विश्वाशी एकरूप अनुभवतो. ही एकरूपता त्याला शांती, प्रेम आणि आनंदाकडे नेते. संत तुकाराम यांच्या शब्दात, अहंकार ही एक भिंत आहे, ती तोडली की तुम्ही अस्तित्वाशी एक होता. अहंकारच माणसाला दुःख आणि संकटाकडे नेतो. हे विधान संत तुकाराम महाराज यांच्या तत्वज्ञानाचा सारांश आहे. अहंकारामुळे माणूस स्वतःला आणि इतरांना दुखवतो, कारण तो स्वतःला वेगळा समजतो. पण जेव्हा तो अहंकाराचा त्याग करतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो, जीवनाचा आनंद अनुभवतो. म्हणूनच संत तुकाराम महाराज यांचा संदेश आहे, स्वतःच्या खऱ्या स्वरूपाला जाणा, अहंकाराला सोडा आणि जीवनाला प्रेमाने, शांतीने जगा. अहंकार हा माणसाच्या मनातील एक दोष आहे जो त्याला सत्यापासून दूर नेतो. उदाहरणार्थ, जेव्हा एखादी व्यक्ती यशस्वी होते तेव्हा ती स्वतःलाच त्याचे श्रेय देते. परंतु यशामागे अनेक बाह्य घटक असतात, संधी, इतरांचे सहकार्य, परिस्थिती, जे आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. तुकारामांनी या अभंगातून सांगितले आहे की सर्व काही परमेश्वराच्या इच्छेनुसार घडते. त्यामुळे अहंकाराचा त्याग करणे आवश्यक आहे. माझे मरण तुझ्या हाती, इथे जन्म मृत्यूच्या चक्रापासून मुक्तीच्या मार्गाकडे निर्देश केलेले आपल्याला दिसून येते. भक्ती मार्गात परमेश्वराला शरण जाणे ही मोक्ष प्राप्तीचे साधन मानले जाते. संत तुकारामांनी या अभंगातून सांगितले आहे की मृत्यू हा परमेश्वराच्या हातात आहे. त्यामुळे त्याची चिंता करण्यापेक्षा त्याच्यावर विश्वास ठेवावा. या वाक्याचा अर्थ तुकाराम महाराज यांच्या दृष्टिकोनातून स्पष्ट करायचा झाला तर तो एक गहन आध्यात्मिक संदेश आहे. तुकाराम महाराजांच्या मते मृत्यू हा जीवनाचा अटळ भाग आहे आणि तो परमेश्वराच्या म्हणजे विश्वाच्या सर्वोच्च शक्तीच्या नियंत्रणात आहे. ही शक्ती म्हणजे जीवनाचा प्रवाह जो आपल्या बुद्धी पलीकडील आहे. मृत्यूची चिंता करणे म्हणजे स्वतःला अनावश्यक तणावात टाकणे, कारण मृत्यू हा मानवी नियंत्रणाबाहेरचा आहे. संत तुकाराम महाराज सांगतात की जीवन आणि मृत्यू हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यांना वेगळे करता येत नाही. मृत्यूला भय मानण्याऐवजी
त्याला स्वीकारावे आणि परमेश्वरावर म्हणजेच विश्वाच्या नैसर्गिक नियमांवर विश्वास ठेवावा. तुकारामांच्या मते मृत्यू ही अंतिम सत्य आहे, जे आपल्याला जीवनाचे खरे मूल्य समजावते. जो मृत्यूला स्वीकारतो तोच खऱ्या अर्थाने जीवन जगतो. चिंता करणे म्हणजे वर्तमान क्षण गमावणे. आणि संत तुकाराम महाराज यांच्यासाठी वर्तमान हाच जीवनाचा सार आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःच्या विश्वाच्या लयबद्ध प्रवाहात सोपवणे. त्यातूनच मनाला शांती मिळते. मृत्यू हा शत्रू नसून जीवनाचा एक भाग आहे, जो आपल्याला पूर्णत्वाकडे घेऊन जातो. संत तुकाराम महाराज सांगतात, जेव्हा आपण मृत्यूला प्रेमाने स्वीकारतो तेव्हाच आपण निर्भय होतो आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणाला आनंदाने जगतो. परमेश्वर म्हणजे विश्वाची सर्वव्यापी शक्ती, जी आपल्या प्रत्येक श्वासात आहे. संत तुकाराम महाराजांच्या दृष्टिकोनातून मृत्यूवर विश्वास ठेवणे म्हणजे जीवनावर विश्वास ठेवणे. चिंता सोडून विश्वाच्या हातात स्वतःला सोपवल्यास आपण मुक्त आणि सजग जीवन जगू शकतो. मृत्यू हे एक अपरिहार्य सत्य आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही प्रत्येक जीवाला मृत्यू येणारच आहे. परंतु या सत्याला स्वीकारणे आणि त्याची चिंता न करता जीवन परमेश्वराला समर्पित करणे हे मनाला शांती देते. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग मृत्यूच्या भीतीवर मात करण्याचा मार्ग दाखवतो. हा अभंग भक्ती मार्गातील अद्वैत आणि विशिष्टाद्वैत तत्वज्ञानाशी जोडलेला आहे. अद्वैत तत्वज्ञानानुसार सर्व विश्व हे परमेश्वराचे स्वरूप आहे आणि आपण त्याच्यापासून वेगळे नाही. तर विशिष्टाद्वैत तत्वज्ञानानुसार जीव आणि परमेश्वर यांच्यात भक्तीच्या माध्यमातून एकरूपता साधली जाते. संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून दोन्ही तत्वांचा समन्वय साधला आहे. माझे मरण तुझ्या हाती हे अद्वैताचे प्रतीक आहे, तर तुका म्हणे विठ्ठला पाठी हे भक्तीच्या विशिष्टाद्वैत स्वरूपाचे द्योतक आहे. संत तुकाराम यांचे अभंग सामाजिक सुधारणांशीही जोडलेले आहे. त्यांच्या काळात जातीभेद, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता यांचा प्रभाव होता. या अभंगातून त्यांनी सर्व मानवांना परमेश्वराच्या समोर समान मानले आहे. सर्व सत्ता तुझ्या हाती हे सांगताना त्यांनी सामाजिक भेदभाव नष्ट करून सर्वांना एकाच परमेश्वराच्या आश्रयाखाली आणण्याचा संदेश दिला आहे. संत तुकाराम यांचा माझे मरण तुझ्या हाती हा अभंग भक्ती, आत्मसमर्पण आणि परमेश्वरावरील विश्वासाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. यातून आपल्याला जीवनातील अनिश्चितता, अहंकार आणि मृत्यूच्या भीतीवर मात करण्याचा मार्ग दाखवला आहे. दैनंदिन जीवनात या अभंगातील तत्वांचा अवलंब केल्यास आपण तणावमुक्त, नम्र आणि विश्वासपूर्ण जीवन जगू शकतो. हा अभंग केवळ आध्यात्मिक मार्गदर्शनच करत नाही, तर मानसिक आणि सामाजिक स्तरावरही आपले जीवन समृद्ध करतो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.